बातम्या सुपरफास्ट बघणार आहोत, मात्र त्याआधी एक मोठी बातमी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या बिहार दौऱ्यावरती आहेत. देवेंद्र फडणवीस बिहार निवडणुकीत एनडीए उमेदवारांच्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहेत. 2 दिवस वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचार सभा आणि रॅली होणार आहे. उद्या जवळपास मुख्यमंत्र्यांच्या 6 ते 7 प्रचार सभा बिहारमध्ये पार पडणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात आता बिहारसाठी रवाना होतील. आणखी एक मोठी बातमी. मुंबईमध्ये 4 नवीन ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना नियंत्रितरित्या दाणे टाकण्याची मुभा असेल. मात्र कबुतरखाने बंदच राहणार आहेत. तज्ञ समितीचा अहवाल आणि न्यायालयाचे आदेश प्राप्त होईपर्यंत अंतरिम व्यवस्था असेल आणि त्यानुसार मुंबईमध्ये 4 नवीन ठिकाणी कबुतरांना दाणे टाकण्याची मुभा आहे. मात्र कबुतरखाने बंद असणार आहेत आणि सकाळी 7 ते 9 या वेळेतच कबुतरांना नियंत्रितरित्या दाणे टाकण्याची मुभा आहे. एक मोठी बातमी. मुंबई विमानतळावरनं 47 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. 4.7 किलो कोकेन ड्रग्ज कॉफीच्या पॅकेटमध्ये लपवण्यात आलं होतं. कारवाईमध्ये पोलिसांकडून 5 आरोपींना अटक झाली आहे. मुंबई विमानतळावरती 47 कोटींचं 4.7 किलो कोकेन ड्रग्ज कॉफीच्या पॅकेटमध्ये लपवून आणलं होतं. ते जप्त करण्यात आलंय. त्याची ही दृश्य. या कारवाईमध्ये पोलिसांकडून 5 जणांना अटक करण्यात आली आहे. तर रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणी एक मोठी बातमी. ॲडव्होकेट नितीन सातपुतेंकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. एन्काउंटर करण्याची गरजच काय, असा सवाल सातपुतेंनी विचारलाय. रोहित आर्याचा एन्काउंटर नाही तर हत्या करण्यात आल्याचा दावा किंवा आरोप सातपुते यांनी केलाय. रोहित आर्या एन्काउंटर प्रकरणामध्ये ॲडव्होकेट नितीन सातपुते यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. एन्काउंटर करण्याची गरज काय होती? हा एन्काउंटर नव्हे तर हत्या आहे, असा आरोप ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी केलाय. यानंतर बातम्या बघूयात सुपरफास्ट. गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे कापणी केलेल्या धानाला शेतातच अंकुर फुटले. त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या हाततोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय. हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली. त्यामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय. शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय. गोंदियात 2 दिवसांपासून पावसानं पुन्हा थैमान घातलंय. शेतात कापून ठेवलेलं धान पाण्यात भिजून खराब झालंय. शेतकऱ्यांची आर्त हाक कोण ऐकणार, असा प्रश्न विचारताना त्याचा शेतकऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पुण्यामध्ये रुपाली चाकणकरांच्या कार्यालयाबाहेर शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. फलटण प्रकरणानंतर उबाठाच्या महिला पदाधिकारी आक्रमक झाल्यात आणि चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी चाकणकर समर्थक आणि आंदोलक आमनेसामने आले. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी चिपळूणमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. रत्नागिरी जिल्हा काँग्रेसच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. बीडच्या कडा सहकारी साखर कारखान्याचा गाळप परवाना साखर आयुक्तांकडून रद्द करण्यात आलाय. मात्र हा कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी माजी आमदार भीमराव धोंडेंसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला. पुण्यात लाल महाल इथे महिला काँग्रेस कमिटीनं निषेध आंदोलन केलं. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मुख्यमंत्र्यांकडून क्लीन चिट दिल्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान रुपाली चाकणकरांविरोधात सुद्धा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अहिल्यानगरच्या कोल्हार गावात नगर मनमाड महामार्गावरती धनगर समाजाच्या नागरिकांनी आंदोलन केलं. अनिकेत वडितके आत्महत्या प्रकरणात खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केलाय. संबंधित पोलिसांवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुण्यामध्ये भाजप युवा मोर्चानं अबू आझमीन विरोधात आंदोलन केलं. अबू आझमींनी वंदे मातरम म्हटलं नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. अबू आझमींनी वंदे मातरम म्हणणार नसल्याचं वक्तव्य केलं होतं. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी उपोषण केलं. माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण करण्यात आलंय. तातडीनं शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करण्यात आली. या उपोषणात मोठ्या संख्येनं शेतकरी उपस्थित होते. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी वाजवा आंदोलन करण्यात आलं. परंडा मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनात पक्षपात आणि गैरव्यवहार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.
त्यानंतर एक मोठी बातमी बघूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना फोन केला आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। आजच सोशल मीडियावरनं संजय राऊत यांनी आपली तब्येत बिघडल्याची माहिती दिलेली होती आणि साधारण 2 महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना फोन केलाय आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। त्यामुळे संजय राऊत हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्याच्या मोर्चामध्ये सुद्धा सहभागी होणार नाहीयेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सोशल मीडियावरनं संजय राऊतांना शुभेच्छा दिलेल्या होत्या, लवकर बरे व्हा आणि यासाठी प्रार्थना केलेली होती। मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संजय राऊतांना फोन केलाय आणि तब्येतीची विचारपूस केली। गंभीर आजार झाल्याची माहिती स्वतः संजय राऊत यांनी सोशल मीडियात एक पत्र प्रसारित करून दिली होती। पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान। अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय, त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं असून वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। दरम्यान वाहन चालकांनी संताप व्यक्त करत रस्ते दुरुस्तीची मागणी केली। खरीप हंगामातील सोयाबीन नोंदणी सुरू होताच अकोल्यातील मूर्तिजापुरातील सहकारी खरेदी विक्री केंद्रावरती शेतकऱ्यांनी गर्दी केली। एकाच केंद्रावर नोंदणीची मुभा असल्यामुळे शेतकऱ्यांनी सकाळपासून रांगा लावल्यात आणि तातडीने यावरती तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली आहे। खोल समुद्रात इंजिन बंद पडल्यामुळे मच्छीमार बोट अडकली। दरम्यान मत्स्य विभागाच्या वतीनं मदत कार्य करण्यात आलं। जय जीवदानी या बोटीच्या साहाय्यानं अडकलेली बोट अर्नाळा किनाऱ्यावरती आणण्यात आली। मावळ तालुक्यातील शेळीपालन करणारे नंदू दळवी यांच्या शेळीला महाकाय अजगरानं घट्ट पकडून मारून टाकल्याचं निदर्शनास आलं। अजगरानं शेळीला गिळण्याचा प्रयत्न केला, परंतु शेळीचा बचाव करण्यासाठी आलेले सर्पमित्र यांना पाहून अजगरानं शेळीला टाकून दिलं। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे। फलटण प्रकरणात महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी गठीत करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना दिले। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात सुषमा अंधार यांनी आणखी एक दावा केलाय। रत्नशिव निंबाळकर या युवकाची 12 मार्च 2025ला हत्या झाली होती, मात्र अपघाती मृत्यू दाखवण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता। दरम्यान महिला डॉक्टरवरती पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी सातत्यानं दबाव आणला जात होता, याचा पुरावा सुषमा अंधार यांनी समोर आणलाय। तर फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मेहबूब शेख यांनी गंभीर आरोप केलेत। राजकीय दबावापोटी पुरावे नष्ट केले जात आहेत। डॉक्टर तरुणीचं प्रकरण दडपण्याचं ठरलंय का, असा सवाल शेख यांनी विचारलाय। रुपाली ठोंबरे पाटील यांच्या बहिणीसह 4 जणांविरोधात खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। रुपाली पाटील यांची बहीण प्रिया पाटीलवरती 6 ते 7 जणांना घेऊन मारहाण केल्याचा आरोप होता। माधवी खंडागळे यांनी मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दिली। उद्या बेळगावात सीमावासियांचा काळा दिवस आहे, त्यामुळे बेळगावात काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवसैनिकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे। बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश बजावलेत। छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी इंटरनॅशनल अवैध कॉल सेंटरवरती कारवाई करत 116 जणांना ताब्यात घेतले। मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे। अमेरिकन नागरिकांची फसवणूक झाली असल्यामुळे यामध्ये एफबीआयची मदत घेऊन कारवाई करत असल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली। यानंतर एक मोठी बातमी बघूयात। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी काही लोक आपल्या राजकीय पोळ्या भासतायत, मात्र या संपूर्ण प्रकरणाचं वास्तव फार वेगळं असल्याचं मंत्री जयकुमार गोरेंनी म्हटलंय। डॉक्टर आणि 2 आरोपींच्या मोबाईलमधील चॅट धक्कादायक असल्याचं जयकुमार गोरेंनी म्हटलं आणि हे चॅट सार्वजनिक करणं आपली संस्कृती नाही असं जयकुमार गोरे म्हणाले। डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचं वास्तव फार वेगळं आहे असं मोठं विधान जयकुमार गोरे यांचं। डॉक्टर आणि 2 आरोपींच्या मोबाईलमधलं चॅट हे धक्कादायक आहे आणि ते सार्वजनिक करणं आपली संस्कृती नाही असं मंत्री जयकुमार गोरे म्हणाले। सत्य जे काय आहे, जेव्हा खरंच बाहेर मांडेल तेव्हा परिस्थिती तुमच्या लक्षात येईल। आज कुठल्याही भगिनीवर कुठलं काय बोलावं असं माझं व्यक्तिगत मत नाही, परंतु वास्तव जे आहे ते काय आहे हे कधीतरी आपण समजून घेतलं पाहिजे। ते वास्तव फार वेगळं आहे। दिलीप माने आणि त्यामुळे घडलेली जी घटना आहे, या घटनेचं वास्तव जेव्हा बाहेर येईल, किंबहुना जर पोलिसांना ते मांडायची परवानगी कोर्टानं दिली सार्वजनिक करायची, तर सगळं पुढे येईल आणि त्यानंतर जे पुढे येईल ते सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे एवढंच सांगतो। कारण याचं सगळं रहस्य ज्या मोबाईलमध्ये आहे, म्हणजे
पीडितेचा मोबाईल, हे दोन्ही आरोपीचा मोबाईल आणि अन्य काही मोबाईल, या सगळ्यामध्ये त्याचं जे रहस्य आहे ते सगळं रहस्य उलगडायचा विषय नाही आहेच ऑलरेडी, उलगडलेच. फक्त समोर मांडायचा विषय आहे. पण आपल्या देशाची संस्कृती आहे की आपण कुणाचा अनादर गेल्यानंतर किंवा जिवंत असताना आपण कुठल्या भगिनीचा अनादर करू नये, आपल्या देशाची संस्कृती आहे. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांची यादी पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवारांचा पक्ष, तर शिवसेना हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष, त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे असं विधान उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. राहुल गांधींनी उपस्थित केलेला मतचोरीचा मुद्दा आता शिवसेना उबाठाकडनं देखील उपस्थित केला जातोय. बुलढाणा मतदारसंघातनं निवडणूक लढवलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी देखील बुलढाणा मतदारसंघात मतचोरीचा आरोप केला आणि मतदारांच्या नावासमोर घर क्रमांक असावा तर 123 क्रमांकाच्या घरात तब्बल 126 मतदार राहत असल्याचा शोध शिवसेना ठाकरे गटाकडनं घेण्यात आलाय. तर भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडूंवरती गंभीर आरोप केलेत. बच्चू कडूंनी चांदूर बाजार ते परतवाडा रोडवर नदीकाठी 72 एकर परिसरात फार्म हाऊस बांधल्याची तक्रार प्रवीण तायडेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर बच्चू कडूंनी शेतकऱ्यांकडून अल्पदरात जमीन लाटल्याचा आरोप आमदार तायडेंनी केला. दरम्यान बच्चू कडूंच्या संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. लोणावळ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरस बघायला मिळणार आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपकडून उमेदवारांची यादी तयार करण्यात आली, तर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सन्मानानं युती झाली तर महायुतीमध्ये लढण्यास तयार आहे. ज्या मतदारसंघात युती होणार नाही तिथे शिवसेना स्वबळावरती लढेल असं शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी स्पष्ट केलं. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. मुंबईच्या गोवंडीतील शिवाजीनगर परिसरामध्ये राहणाऱ्या साजिद कुरेशी या 20 वर्षीय तरुणानं मीर काशीद या तरुणावरती चाकून हल्ला केला. मीर काशीद हा तरुण नारळाचा व्यवसाय करायचा. नशा करण्यासाठी लागणाऱ्या परीक्षांकरता आरोपी कुरेशीनं काशीदवरती हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये मीर काशीद या तरुणाचा मृत्यू झाला असून घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय. बोईसरच्या गणेशनगरमधील चतुर्भुज ज्वेलर्सवरती दरोडा टाकण्यात आलाय. बंदुकीचा धाक दाखवून सराफा दुकानावरती दरोडा टाकत दरोडेखोरांनी 2 राऊंड फायर केले. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा 64वा गळीत हंगाम त्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मागील बऱ्याच दिवसांपासून जायकवाडी धरणावरती तरंगत्या सोलारचा प्रोजेक्ट होईल असं भाजपचे तत्कालीन केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी सांगितलं होतं. त्यानंतर मच्छीमारांचा मोठा विरोध झाला होता. पुण्याच्या चासमध्ये आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. वारकरी संप्रदायाची समाजामधली भूमिका मानवतेचा मार्ग दाखवणारी असल्याचं वक्तव्य दिलीप वळसे पाटलांनी केलं. पुण्याच्या मंचरमध्ये वाढदिवसानिमित्तानं दिलीप वळसे पाटलांचा सत्कार करण्यात आला. कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज कदम आणि शिवाजीराव आढळराव पाटलांच्या हस्ते पगडी आणि वीणा देऊन सन्मान करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिर्डीत साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं. राज्य सरकार शेतकऱ्यांना अडचणीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. तर महाविकास आघाडीवरती जनतेचा विश्वास राहिला नसल्याचं ते म्हणाले. इथे आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत. नंतर स्वागत. पुन्हा पाहूयात बातम्या सुपरफास्ट. उद्याच्या मोर्चापूर्वी राज ठाकरेंना अटक करा अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्तेंनी केली. राज ठाकरे हे प्रक्षोभक भाषणं करतात. उद्याही ते अशाच प्रकारचं भाषण करू शकतात असं म्हणत सदावर्तेंनी अटकेची मागणी केली आहे.
अवकाळी पाऊस, वादळ आणि परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या भातशेतीचं अतोनात नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणी भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.